आपण काल देखील बघितलं असेल, रत्नागिरी शहरामध्ये नारायणराव राणे जे महायुतीचे उमेदवार आहेत त्यांच्या प्रचाराच्या सभा झाल्या, प्रभागनिहाय झाल्या आणि प्रत्येक सभेला हजारोंच्या संख्येनं मतदार उपस्थित होते। आज युवकांच्या पदाधिकाऱ्यांचा देखील मेळावा होता, त्याला देखील हजारो युवक युवती उपस्थित होत्या। त्याच्यामुळे मला असं वाटतं की या मतदारसंघाने आणि विशेषतः रत्नागिरी जिल्ह्यानं देखील ठरवलेलं आहे की सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या तोडीचं मताधिक्य हे रत्नागिरी जिल्हा नक्की देईल आणि नारायणराव राणेंना महायुतीचा उमेदवार म्हणून लोकसभेमध्ये केंद्र शासनामध्ये आम्ही नक्की पाठवू, हा विश्वास या सगळ्या सभांमधनं मिळतोय। आणि याच्या उलट काल एक जी कॉर्नर सभा झाली, त्या कॉर्नर सभेची जर परिस्थिती आपण बघितली तर किती खुर्च्या होत्या, किती लोक होती आणि रत्नागिरीत आल्यानंतर नक्की आपण कोकणच्या विकासासाठी काय करणार आहोत हे मुद्दे अपेक्षित होते। परंतु रिफायनरीला आमचा विरोध राहील अशा पद्धतीचं वक्तव्य त्या ठिकाणी करून मतं घेण्याचा प्रयत्न केला गेला। परंतु नाणारची रिफायनरी रद्द झाल्यानंतर बारसूला रिफायनरी व्हावी म्हणून हे पत्र कोणी दिलं? तर ज्यांनी काल भाषण केलं त्यांनीच दिलं। त्याच्यामुळं आपण केंद्र शासनाला रिफायनरी व्हावी म्हणून एकीकडे पत्र देत आहे, तुमचे आमदार रिफायनरीचं समर्थन करत आहेत, तुमचे खासदार रिफायनरीला विरोध करत आहेत। नक्की तुमच्या पक्षाची भूमिका निवडणूक आल्यानंतर का बदलते हे आता कोकणातली लोक त्यांना नक्की विचारणार आहेत। सीवर्डला त्यांनी विरोध केलेला होता। रिफायनरीच्या बाबतीमध्ये उद्योगमंत्री म्हणून मी स्पष्ट करतो की कुठच्याही परिस्थितीमध्ये दबाव आणून किंवा अन्य कुठच्याही गोष्टी करून रिफायनरीच्या संदर्भातला निर्णय घेतला जाणार नाही। रिफायनरीचा निर्णय हा तिथल्या शेतकऱ्यांना विश्वासात घेऊनच आणि शेतकऱ्यांचं मत जाणूनच केला जाईल, कुठेही दबावतंत्राचा वापर केला जाणार नाही। परंतु या रिफायनरीच्या बाबतीमध्ये ही रिफायनरी नाणारची रद्द झाल्यानंतर बारसूला रिफायनरीची जागा अतिशय चांगली आहे हे पत्र कोणी दिलं हे देखील तिथल्या जनतेला कळलं पाहिजे। कारण 2 वर्षापूर्वीची भूमिका वेगळी, आमदारांची भूमिका वेगळी, खासदारांची भूमिका वेगळी, पक्षप्रमुख आले की परत आमदारांची भूमिका वेगळी, पक्षप्रमुख गेले की परत खासदारांची भूमिका वेगळी। आता हे कोकणातल्या जनतेला कळायला लागलेलं आहे। त्याच्यामुळे महायुतीच्या उमेदवारांचा विजय हा निश्चित आहे। नाही, आमच्यावर टीका झाली तर मला काय फार असं त्याच्यामध्ये नवल आहे असं वाटत नाही। परंतु त्याच्या आधी 4 दिवस आमच्या कुटुंबाबद्दल चांगलं बोललं गेलं, त्याच्या अगोदर 4 दिवस आमच्या कुटुंबावर टीका केली गेली। म्हणजे आमच्या कुटुंबावर टीका केल्यानंतर ज्यावेळी लोकांमधनं असा आवाज येतो की आता मतदान होणार नाही, तेव्हा आम्हाला चांगलं म्हणायचं। परंतु मला या सगळ्या गोष्टी माहिती आहेत। ज्यांना माझ्या कुटुंबाचा आज पुळका आलेला आहे त्याच लोकांनी माझ्यावर हल्ला केला होता पुण्यामध्ये, त्यांनी मला ठार मारण्याचा प्रयत्न केला होता। 15 दिवसापूर्वी यवतमाळवर देखील माझ्यावर हल्ला केलेला होता। तर माझ्याबद्दल सहानुभूती दाखवायची त्यांना काही गरज नाही, परंतु हे कृत्य जे त्यांच्याकडनं करून घेत आहेत त्यांना नियती माफ करणार नाही, एवढंच मला या ठिकाणी सांगायचं आहे। मोदींना मत म्हणजे विनाशाला मत असं एक काल स्टेटमेंट केलं उद्धव ठाकरेंनी, नेमकं याला उत्तर काय असेल? नाही, याला उत्तर ऑलरेडी भारताच्या जनतेने ठरवलेलं आहे की नरेंद्र मोदी साहेबांना पुन्हा एकदा पंतप्रधान करायचं आहे। मुद्दा असा येतो की हे कोण बोललं आहे, बरोबर आहे ना? ज्यांच्याकडे 13 आमदार आहेत त्यातले 5-6 परत शिंदेसाहेबांच्या संपर्कामध्ये आहेत, 2-3 खासदार आहेत त्यातले पण काही संपर्कामध्ये आहेत, निवडून आल्यानंतर परत काही निवडून येणार तर नाहीत। पण अशा लोकांनी नरेंद्र मोदी साहेबांवर टीका करायची आकसापोटी। एक काळी मागच्या 5 वर्षापूर्वी हेच लोक सांगत होते की जगातला नेता हा नरेंद्र मोदींसारखा असला पाहिजे, नरेंद्र मोदींसारख्या नेत्याला पर्याय नाही देशाला, अशा पद्धतीनं सांगणारे काँग्रेसच्या मांडीवर बसल्यानंतर राहुल गांधींनी कशा पद्धतीनं हिप्नोटाईज केलेलं आहे ना, हे कालच्या भाषणात लक्षात आलेलं आहे। नाही, मला माहीत नाही, धाराशिवची माहिती मी घेतलेली नाही, पण माहिती घेऊन सांगेन नक्की काय। संजय राऊत म्हणतात की कोल्हापूरमधलं महाराजांच्या विरोधात माहिती म्हणजे महाराजांच्या कधीचा अपमान आहे। अनेकांची विनोदबुद्धी फार जागृत झालेली आहे या निवडणुकीच्या मतानं। मी 1 तारखेला कोल्हापूरमध्ये जाऊन पत्रकार परिषद घेणार आहे आणि खऱ्या गादीचा अपमान कुणी केला, छत्रपती संभाजी महाराजांना तिकीट न देऊन त्यांच्याकडनं कसं ॲग्रीमेंट करून घेण्यात आलं, त्यांच्यावर कसा दबाव टाकण्यात आला आणि ते जे छत्रपती संभाजीराजांची एक जी पत्रकार परिषद आहे त्याच्यामध्ये एका मंत्र्याचा फोन आला जे राजे म्हणत आहेत तो मी मंत्री आहे, माझ्या बंगल्यावर कशा पद्धतीनं ॲफिडेव्हिट लिहून घेण्यात आलं छत्रपती संभाजीराजांकडनं, याची पत्रकार परिषद मी लाव रो व्हिडिओ असं दाखवून कोल्हापूरमध्ये करणार आहे। त्याच्यामुळे गादीच्या बाबतीत
पत्रकार परिषद घेणाऱ्यांनी ज्या पद्धतीनं छत्रपती संभाजीराजांचा अपमान केला आहे असा दुनियेत कधी कोणी केलेला नाही. माझ्यासमोर देखील छत्रपती संभाजीराजांना असं सांगण्यात आलेलं होतं की तुम्हाला शिवसेनेमध्ये यावं लागेल, तुम्ही छत्रपती असाल, तुम्ही छत्रपती नसाल हा नंतरचा भाग आहे, आम्ही तुम्हाला शिवसैनिक म्हणून बघतो, आम्ही छत्रपती म्हणून बघत नाही. अशा पद्धतीची ज्या लोकांनी छत्रपती संभाजी महाराजांची अवहेलना केली त्यांनी गादीच्या अपमानाबद्दल सांगू नये. आणि हे सगळं 1 तारखेला पत्रकार परिषद घेऊन मी कोल्हापूरला सांगणार आहे. शांतिगिरी महाराजांनी नाशिकमधून फॉर्म भरलाय, त्यांच्यावरती शिवसेना म्हणून लिहिलंय, पण तरी एबी फॉर्म जोडलेला नाहीये. नेमका विषय काय आहे? नाही, मी रत्नागिरीमध्ये आहे, नक्की विषय मला काही माहीत नाही. वेळ पडल्यास मी नाशिकला जाऊन शांतिगिरी महाराजांची भेट घेईन, नक्की काय गैरसमज आहेत ते बघेन. परंतु आज किंवा उद्या उर्वरित सगळ्या शिवसेनेच्या जागेवरचे उमेदवार माननीय एकनाथ शिंदेसाहेब जाहीर करतील. काय काय आता प्रकाश आंबेडकरांनी बारामतीला सुप्रिया सुळेंना पाठिंबा दिला, ह्याचं उत्तर मी कसं काय देऊ शकतो? त्यांना विचारायला पाहिजे का दिलं ते. परंतु कोणी जरी तिथं महाविकास आघाडीच्या उमेदवाराला पाठिंबा दिला तरी सुनेत्रा वहिनींचा विजय हा नक्की आहे आणि विक्रमी मतानं महायुतीच्या उमेदवार म्हणून सुनेत्रा वहिनी विजयी होतील.